असं आहे की आमच्याकडे ते आघाडी नव्हतेच आणि एक सेक्युलर विचाराचा माणूस म्हणून विजय थलपतीला सगळं आम्ही मानतो, ते द्रमुकला मानतो. त्यावेळेस त्यांना सरकार गठन करण्यात कुठलीही अडचण येऊ नये म्हणून तो निर्णय आमच्या नेतृत्वाने घेतलाय, पक्षाने घेतलेला आहे. त्यामध्ये द्रमुकचं पूर्ण काही काडीमोड व्हावं असा आमचा अजिबात विचार नाही, पण एक सेक्युलर विचाराचा पक्ष त्या ठिकाणी सत्तेत आला पाहिजे. इतर पक्ष जो दुसरा काय AIADMK हा भाजपाच्या जवळ आहे, हा थोडस याला धर्मांध आणि जातीय विळख्यात तो अडकतो आहे. त्या अजगरांच्या तोंडात हा पक्ष चाललेला आहे आणि उद्या तिथेही धर्मांधता जातीयता पसरू नये म्हणून त्या ठिकाणी थलपतीचं सरकार यावं, विजय थलपतीचं एक चांगला निर्णय आम्ही घेतला. पण आता त्यामध्ये हे जे काय अडसर आणण्याचं काम राज्यपाल करत आहेत, तर राज्यपालांना अर्थात त्यांची भूमिका जी आहे ती भूमिका कोणाच्या इशाऱ्यावर आहे हे आता भारतातील लोकांना किंवा तामिळनाडूच्या तर लोकांना नक्कीच कळलंय. पण हे अशा प्रकारे इशाऱ्यावर राज्यपाल काम करतात हे मात्र संविधानाचा गाळ घोटणार आहे असं माझं मत.